श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा नवा टप्पा ठरणार का? करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात आनंद कायम राहील का? आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ, मकर राशीला जुलै महिना कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जुलै महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजन यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. प्रत्येक निर्णय संयमाने घेतल्यास हा महिना यश, समाधान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. हा महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी संयम, मेहनत आणि योग्य नियोजनाचे फळ देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. या महिन्यात आत्मविश्वास टिकवून प्रत्येक संधीचा योग्य उपयोग केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि विश्वास मिळेल. तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल. काही जणांना पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास ठेवणे आवश्यक राहील. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सरकारी कामे किंवा परवानग्यांमध्ये अडकलेली प्रकरणे पुढे सरकतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा मोठा करार किंवा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होऊन आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळू शकतो. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठीही हा काळ उत्तम ठरेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे इतरांचा विश्वास अधिक वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत जुलै महिना स्थैर्य आणि प्रगती देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आधी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च करावा लागेल, पण त्यामुळे भविष्यात फायदा होईल. बचत वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची योग्य नोंद ठेवा. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. मित्र किंवा नातेवाईकांना मोठी रक्कम देताना काळजी घ्या. महिन्याच्या मध्यात अनपेक्षित खर्च संभवतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आधीच करा. महिन्याच्या शेवटी एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. आर्थिक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. संयम आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक सुरक्षितता वाढेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी, शांत आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. दोघे मिळून भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. कुटुंबात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पार पाडाल. छोट्या मतभेदांवर शांतपणे तोडगा काढल्यास घरातील वातावरण अधिक सुखद राहील. कुटुंबासोबत सहल किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. घरासाठी नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. महिन्याच्या शेवटी आनंद आणि समाधानाचे वातावरण कायम राहील. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा महिना सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक दृढ होईल. भावनिक जवळीक वाढेल आणि एकमेकांवरील विश्वास अधिक मजबूत बनेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती मिळण्याची शक्यता आहे. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ राहील. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक संशय किंवा हट्टीपणा टाळा. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल.
महिन्याच्या मध्यात काही छोट्या मतभेदांची शक्यता असली तरी शांत संवादातून ते दूर होतील. प्रिय व्यक्तीसोबत एखादा संस्मरणीय प्रवास किंवा आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. नात्यातील प्रामाणिकपणा आणि आदर भविष्यासाठी मजबूत पाया ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. अभ्यासाचे वेळापत्रक नियमित पाळल्यास उत्कृष्ट यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही अनुकूल संधी मिळू शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आत्मविश्वास वाढेल. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी एखादे मोठे शैक्षणिक यश मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने वेळेवर जेवण करा. बाहेरील अन्न टाळा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी फायदेशीर ठरेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदांना वेळ द्या. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे संपूर्ण महिना उत्साहात जाईल. उपाय दर शनिवारी भगवान शनिदेवाची पूजा करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करणे शुभ राहील. ज्येष्ठांचा आदर करा आणि कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करा. एकूण मकर राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना मेहनतीचे फळ, आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबाचा चांगला पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना सकारात्मक आणि उत्साहपूर्ण राहील. संयम, शिस्त आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी या महिन्यात मिळू शकते. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना सकारात्मक बदल, प्रगती आणि स्थिरतेचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहात जाईल. संयम, सातत्य आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा महिना भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धन्यवाद.